तर मी सूर्यकांत चिपळूणकर व्यापारी महासंघटनेचा कार्याध्यक्ष। आज तुम्ही प्रश्न विचारलात त्या संदर्भात आत्ता एक 5 मिनिटापूर्वी काही व्यापारी मंडळी माझ्याकडे आली होती आणि आम्ही तिथे पाहायला गेलो होतो की पाणी कुठपर्यंत आले ते बाजार पुलापासून आत्ता मला वाटते हळूहळू पाणी ते गणाताई चौकापर्यंत आलेले आहे असं दिसतं। मी गेलो त्यावेळी ते टाकळींच्या सायकलवाले टाकळींच्या दुकानापर्यंत पाणी आलं होतं बाजार पुलापासून, तिथून ते पुढं सरकले। आता ही जी घटना घडते अचानक पाणी भरण्याची, त्यासाठी प्रशासनानं एक व्यापारी बांधवांना किंवा जनतेला कळवायला लागतं की बाबा अमुक अमुक ठिकाणाहून पाणी सोडण्यात येणार आहे, अलर्ट राहा। तर तशा पद्धतीचं काही कुठली सूचना दिलेली आमच्या व्यापारी बांधवांना नाही। त्यानंतर अलर्ट म्हणून जे भोंगे वाजवतात तेही पूर्वकल्पना दिलेली नाही। अशा पद्धतीनं जर अचानक पाणी भरलं, आता हे थोडंसं आहे परंतु याची जर कल्पना दिली नाही आणि ह्या अचानक मोठ्या प्रमाणात जर पाणी अशा पद्धतीनं भरलं तर व्यापाऱ्यांचं यामध्ये आतोनात नुकसान होईल आणि त्याला जबाबदार मग प्रशासन असेल। त्यामुळे याबद्दलची प्रशासनाने पूर्वकल्पना व्यापाऱ्यांना देण्यात यावी, म्हणजे व्यापारी त्याची दखल घेतील आणि आपापला माल आहे तो उचलण्याचा किंवा व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करेल। व्यापाऱ्यांची गडबड अशी झालेली आहे की आता व्यापाऱ्यांना एवढं टेन्शन आहे की आपलं जे सामान आहे ते ठेवायचं नक्की कुठं, की पाणी अचानक ताबडतोब वाढत चाललंय। आता आम्ही मागापासून बघतोय पाणी कमी होतं, आता बघायला गेलं तर 1.5 तासामध्ये खूप पाणी वाढलेलं आहे। व्यापाऱ्यांची गडबड झाली। प्रशासनाने जर वेळीच कळवलं असतं तर प्रत्येकाने आपला सामान सगळ्या गोष्टी पटापट आवरून ठेवलं असतं। तिकडे चिपळूणात कोणत्याही प्रकारचा पाऊस नाहीये, मग नेमका हा पाण्याचा प्रश्न कोणता आहे? मॅडम ज्या पोलीस ईश्वरी सावंत म्हणून त्यांनी ते चांगल्या प्रकारे दखल घेतली, गाड्या बाहेर काढल्या, गाड्या अडवल्या, लोकांना सुरक्षित एक साईडला नेऊन बाजूला ठेवलं आणि सगळ्यांना त्या सांगत होत्या पाणी वाढतंय, पाणी भरतंय, तुम्ही ते पाण्यामध्ये गाडी घालू नका। परत पाऊस पडतो, या पाऊस न पडता जे पाणी येते हे टोटली सरकारी ऑफिसरलाही काही माहिती नाही की पाणी नक्की पावसाचं येतंय का, ढगफुटी झाली का, वरनं मशीन चालू आहे। साहेब लोक सांगतात मशीन बंद आहे, मग पाणी येतं कुठनं? पाऊस आम्ही इथं लहानाचं मोठं झालेलं आहे, 200 मिलीमीटर पाऊस बघितलेला आहे। पाणी किती भरलं तरी चिपळूणकर त्याला फेस करण्याची यांच्यात ताकद आहे, पण वरनं ज्या वेळेला पाणी सोडतात त्याला आम्ही काही करू शकत नाही, आम्ही आमचं आर्थिक नुकसान करून बघतो। ह्या लोकांनी थोडंफार जागरूक होऊन आम्हाला मेसेज टाकायला पाहिजे की पाणी वाढतंय किंवा काय होणार, 4 फूट वाढेल, 5 फूट वाढेल, रात्रभर पोटात गोळा करून आम्हाला झोप लागते। इथं किती नुकसान सहन करायचं? नाही, वरनं मशीन बंद केलं मग पाणी कसं काय वाढतंय? म्हणजे याची यांना शून्य माहिती आहे। 6 वाजता मशीन बंद केले, 6:30ला मशीन बंद केले, 1.5 तासात जवळ 2.5 फूट पाणी वाढले। आता मग ते पाणी कुठनं आलंय? खाली यायला 1 तास क्लिअर झालं, तुम्ही काय ते क्लिअर सांगा बाबा, वर ढगफुटी झाले, हे झाले, ते झाले, पावसाचं पाणी येते किंवा काय येते, काय ते क्लिअर सांगा ना। काय ते शून्य माहिती आहे याचा अर्थ। त्या गोष्टीला प्रशासन जबाबदार आहे। आता रात्रभर आम्हाला जागरण करायला लागणार आहे, काय होतं नाही काय नाही येतं तर। किती पाणी वाढते? आता मागाशी तिथपर्यंत पाणी होतं, 1.5 तासामध्ये 6:52ला प्रांतसाहेबांचा मेसेज आहे, वरती 5:14ला चालू झाले, ओटी आत्ता आहे आणि ओटी परत 12:49ला चालू होणार आहे। हे गणित आम्हाला काही कळत नाही, कारण चिंचनाक्यात पाणी आत्ता येत नाही, त्या चिंचनाक्यात पण पाणी आलं, काहीच फॅक्टरी रोडला पाणी येतं ते आले नाही आहे, बाकी पाणी नाही आहे। हे सगळं गणित न समजण्यापलीकडचं आहे, लोक कन्फ्युज आहे यामुळे।